बातमी आहे बीडमधून। बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा निघणार आहे आणि आज सकाळी 11 वाजता हा मोर्चा निघणार असल्याचं कळतंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा या मूक मोर्चाचा मार्ग असेल। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा अशी मागणी केली जाते आहे आणि या मागणीसाठीच खऱ्या अर्थाने हा मोर्चा आहे। तर संतोष देशमुख यांच्या मुलीसोबत बातचीत करतायत आमचे प्रतिनिधी, आपण बघूयात। न्याय मिळाला पाहिजे। खरं तर वैभवी ही जे आहे ते प्रत्येक मोर्चामध्ये सहभागी होती आहे। त्यांचे कुटुंबीय सगळे आता जे आहेत ते आपण या ठिकाणी बघताय की निघालेले आहेत आणि केवळ कुटुंबीयच नाही तर संपूर्ण गाव जे आहे ते या मोर्चामध्ये, बीडमध्ये जो मोर्चा होणार आहे त्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी निघालेले आहेत। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख असतील, मुलगी वैभवी असेल आणि त्यांच्यासोबत जे इतर त्यांचे कुटुंबीय आहेत ते देखील या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आत्ता घरापासून मस्साजोगमधनं निघत आहेत आणि बीडला हे सगळे जे आहेत ते मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणी निघालेले आहेत आणि न्यायाची अपेक्षा जी आहे त्या ठिकाणी करतायत। ग्रामस्थ देखील या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत। तुम्ही सगळे ग्रामस्थ म्हणून निघालेले आहेत, काय मागणं असणार आहे सरकारकडे? आता सरकारकडे एवढंच मागणं आहे की संतोष देशमुख आमचा जो भाऊ होता, या भावाला न्याय मिळाला पाहिजे आणि हा न्याय निपक्षपातीपणे याच्यात कोणत्याही प्रकारचं राजकारण न करता हा फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत न्याय मिळाला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।